माझं नाव वैभव तुपे, रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये भाजप आणि शिवसेना या दोन ह्याच्यामध्ये चुरस आहे। 25 ते 30 मतां जो कोणी उमेदवार येईल निवडून तो त्या मताच्या हिशोबात येईल। आणि दुसरी गोष्ट, जी रत्नागिरीमध्ये जी कामं ज्या उमेदवाराने केलेली आहेत त्या उमेदवारांनी प्रामाणिकपणे कामं केली आहेत। लोकांची पाण्याचा प्रश्न असेल किंवा तर तोच उमेदवार निवडून येईल, कारण काही प्रश्न अजून बाकी आहेत। म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे किंवा धरणासंदर्भातले जे काही मुद्दे आहेत, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आणलेले आहेत। ते प्रश्न कोण सोडवेल तोच उमेदवार निवडून येईल। माझं नाव प्रसाद उपळेकर, मी रत्नागिरीत राहतो। लोकसभाचं इलेक्शन आहे। लोकसभेमध्ये दोन्ही तुल्यबळ उमेदवार इलेक्शनला उभे राहिलेले आहेत आणि ज्या लोकांनी विकास केला आहे त्यांच्याकडून जनता त्यांना निर्णय देईल। आणि विकासाचं काम ज्यांनी केलं आहे, कारण लोक व्हॉट्सअप बघतात, फेसबुक बघतायत, पेपर वाचतायत, टी व्ही बघतायत, जे लोक काम करतील ते निवडून येतील आणि जनता त्याला न्याय देईल। 4 जूनला आपल्याला तो निर्णय समजेल। हॅलो, रत्नागिरीमध्ये 7 मेला लोकसभा निवडणूक आहे। त्यात काँग्रेस, त्यात शिवसेना विरुद्ध BJP हा तुल्यबळ सामना लोक म्हणत आहेत। तरी माझ्या म्हणण्याप्रमाणे ह्या मतदारसंघामध्ये, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये विनायक राऊत इंडिया आघाडीचा उमेदवार बहुमताने निवडून येणार। जास्त फाईट होऊच शकत नाही ह्या मतदारसंघामध्ये। महागाई तर भरपूर आहे। काय आता काय नक्की आपल्याला पण काय कळत नाही काय होईल ते। बोल काय आता दोन्हीकडनं पण ते चालू आहे। आता काय होईल आपल्याला पण नक्की कळत नाही, कारण दोन्ही बाजून चालू आहे जोरात।